मीराबाईच्या ओठामधून गेलेलं विष भगवान परमात्मा श्रीकृष्णाच्या कंठामध्ये उतरलं आणि भगवान परमात्मा श्रीकृष्णाचं शरीर निळं झालं, शरीर निळं झालं. मीराबाईच्या जवळ असलेली मूर्ती निळी झालेली पाहिली. मीराबाईनं डोळ्यातून अश्रू ढाळायला लागले. मीराबाईला बालपण आठवायला लागलं. माझा जन्म झाला देवा. जन्म झाल्यानंतर आजोबाच्या आई वडिलांच्या प्रेमामध्ये लहानाची मोठी झाले. आईनं सांगितलं ही श्रीकृष्ण मूर्ती तुझं अस्तित्व आहे, तुझं आयुष्य आहे. भगवंताने तुला आपलं मानलं. वडिलांच्या इच्छेनुसार, वडिलांच्या आज्ञेनुसार मी लग्नही केलं. माझा 5 वर्षाचा सोन्याचा संसार राख रांगोळी झाला. माझ्या पतीला वीरमरण आलं. माझ्या नशिबात वैधव्य आलं. तरी मी हरले नाही. तुझ्या भक्तीचा मार्ग धरला. माझी या संसाराची नाव किनाऱ्या लावण्याचं काम भगवंता तू केलास. राजाजी म्हणाले राज्य कारभारामध्ये हातभार लावा. माझी इच्छा नाहीये देवा. माझ्या अंथरुणावर खिळे टाकले, त्याचे भगवंता तू फुलं केलास. सर्प दंश करून मारण्यासाठी मला साप धरायला लावला. त्या सापाचा पुष्पहार केला देवा. आज माझ्यासाठी विषाचा प्याला तुम्ही पेलात. तुमचं शरीर निळ झाले भगवंता. आणि माझ्यामुळं जर माझ्या देवाला, माझ्या परमात्म्याला जर कष्ट होत असेल तर मी जगायचं कसं? मीराबाई